बऱ्याचदा बनवणार. तर चला बघूया कशी बनवायची ती. तर इथे मी छोटे बटाटे घेतले आहेत. छोट्या बटाट्यांची चव ही मोठ्या बटाट्यांपेक्षा खूप छान लागते. आणि मी जे पोटॅटोज घेतलेले त्याला मी फ्री करून घेते. गोल्डन फ्राय करायचे त्याला, म्हणजे त्याने क्रिस्पी येतो आणि ते टेस्ट ही ग्रेव्हीमध्ये खूप छान येते. तर आता पाहूया आपण ग्रेव्ही कशी बनवायची. तर आपण घेतलंय कांदा टमाटा ग्रेव्हीला मसाल्याची टच, क्रीमी, स्पायसी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवतो आहेत. तुम्ही पाहू शकतात इथे 2 पडी मी तेल घेतलं आहे. त्यात आलू फ्राय करायचे आहेत आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत. बटाट्याची ग्रेव्हीमध्ये मिक्स करा मसाले. सिम गॅसवर 15 मिनिट्स अरोमा खूपच चांगला येतो. तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. त्याची क्वांटिटी वगैरे ही मी मेन्शन केली आहे. तुम्ही स्क्रीनवर हे सगळं पाहू शकतात. गोल्डन फ्राय झालेले जे बटाटे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याच तेलात आता आपण ही ग्रेव्ही बनवतोय. मी सर्व गरम मसाले त्यात टाकले, तुम्ही पाहिलं. आणि त्यात 2 कांदे जे घेतले होते आपण ते यात टाकले. कांदे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. आणि त्यात आधीच सॉल्ट टाकून घ्यायचं. यात आलं लसूण पेस्ट मी टाकतीये. आणि मिक्सीमध्ये मी एक जो टमाटा घेतला होता त्याची प्युरे बनवून घेतली, ती त्यात घातली. आणि जे ड्राय मसाले आपले होते ते त्यात टाकतोय. हळद 2 चमचे तिखट आणि गरम मसाला घरचा आणि 1 पावभाजी मसाला घेतलेला आहे मी. ही 15 मिनिट्समध्ये बनणारी रेसिपी आहे. आता यात बटाटे टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून याला 15 मिनिटं सिम गॅसवर होऊ द्यायचं. तर तयार होते आपली ही भाकरी, फुलका, जीरा भात याच्यासोबत खायला ही दम आलूची रेसिपी. मी तुम्हाला ही संपूर्ण सांगितली आहे. ट्राय करा आजच. लाईक करा, शेअर करा आणि पी&पी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची कशी बनली ते आणि तुम्ही कुठल्या पद्धतीत बनवतात तेही मला कळवा. थँक यू.